घरातील देवघर खरं म्हणजे आपल्या घरातील अतिशय सुंदर असा एक कोपरा. मग ते देवघर केवढं असावं, किती लहान किती मोठं असावं, यावर काही तुमची आस्तिकता नास्तिकता अवलंबून आहे का? तर नाही, नक्कीच नाही. मग ती कशावर आहे? तर तुमच्या मनात काय भाव आहेत? तुम्ही त्या देवघराकडे पाहताना कशा तऱ्हेने पाहता? तुम्ही जेव्हा देवाची पूजा करायला बसता किंवा देवघरात जाता, तेव्हा तुम्ही फक्त काही मागायला जाता देवाकडे? जर तुम्ही फक्तच मागायला जाणार असेल, तर तुमच्या घरातील देवघराला तितकासा अर्थ उरणार नाही. मग आपण देवघरात का जावं? दिवसभरातला सगळा शीण, दिवसभरातल्या आपल्या आयुष्याच्या बद्दलच्या असलेल्या तक्रारी, आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट घटना, झालेला आनंदसुद्धा आपण देवाकडेच व्यक्त करतो अगदी मनापासून. त्याला धन्यवाद देतो. आपण देवाला तसा तुम्ही आम्ही फार काही म्हणत नाही, कारण तो आपल्या सगळ्यात जवळचा असतो. आपल्या इतकाच हक्का की आपण त्याला तुम्हीच म्हणून म्हणतो. म्हणून आपण देवाकडे जातो. जेव्हा आपल्याला आनंद होतो, जेव्हा आपल्याला दुःखही होते, आपण त्याला बोल बोल बोलतो. का रे बाबा, माझ्यासाठी असं का तू केलं? माझ्याच वाट्याला का असं आलं? ही जेव्हा आपण तक्रार करतो, ती सुद्धा देवाकडेच करतो. आणि कुठेतरी मंदिरात जायला आपल्याला वेळ होतो, तेव्हा तो एक हक्काचा कोपरा आपल्या घरात असतो. मग तिथे आपण नेमकं काय करावं? सतत मागावं? तर नाही, मागू नये. जे काय असेल ते त्याच्या चरणी अर्पण करावं. सुख असो, दुःख असो, ते सगळं त्याचं त्याला. तर मग आपण जो देव्हारा ठेवतो घरात किंवा जो आपला देवाचा कोपरा आहे, तिथे फक्त आपण कर्मकांड करावेत का? तर नाही. फक्त कर्मकांडांना तिथे जागा असू नये. तिथे असावी ती श्रद्धा. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या मध्ये जी सीमारेषा आहे, ती खूपदा आपली अंधुकशी होते. आपण घ्यायची आहे ती तिची काळजी. आपण पूजा करावी, नक्कीच करावी. ज्याला आवडत असेल त्यांनी करावी. ज्याचा विश्वास असेल, ज्याची श्रद्धा असेल त्यांनी करावी. कुणालाही जबरदस्ती नाही. मला असं खूपदा वाटतं, जेव्हा नवरात्र येतं देवीचं, तेव्हा मला असं वाटतं, की मला वर्षभर सगळ्या गोष्टी सहन करायला मला ती शक्ती देते. ती आपली आई, तुळजाभवानी, देवी, जी तुमची असेल ती. कारण ती शक्तीचं स्वरूप आहे. मग तिच्याकडून मला काय घ्यायचं आहे, तर तिच्याकडून मी शक्ती घेते. जेव्हा आषाढ महिना येतो, आषाढीची वारी येते, तेव्हा मला फार आनंद असतो. पावसाला सुरुवात झालेली असते आणि मला असं वाटतं नेहमी, माझी खूप अशी श्रद्धा आहे, विश्वास आहे, की विठ्ठल, विठ्ठल त्याचं नावच पुरेसं आहे आपल्याला. हा देव आपला कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, दीनदुबळ्यांचा प्रचंड माझा विश्वास आहे त्याच्यावर. त्याला कुठलीही अंधश्रद्धा चालत नाही. विठ्ठलाला कुठलाही नवस बोलावा लागत नाही. तो काहीही तुमच्याकडे मागत नाही. तो भक्तीचा आणि भक्तीचाच भुकेला आहे. तर असा एक माझा विठ्ठल. हे माझ्या देव्हाऱ्यात असतात. त्या माझ्या एका सुंदर कोपऱ्यात असतात आणि जेव्हा माझं मन असं उदास असेल, आनंदी असेल, तेव्हा मी सगळं व्यक्त व्हायला ह्यांच्याचकडे जाते. तर आता विठ्ठलाला आपल्याला माहीतच आहे, संत तुकोबारायांच्या पत्नीनी कसं-कसं म्हटलं असेल, किती-किती बोल लावले असतील, पण तिने शेवटी त्यांची भक्तीच केली होती विठ्ठलाची. असं जेव्हा आपण बोल लावतो, असा आपल्याला जवळचा एक कोणीतरी पाहिजे असते. तर तो कोण आहे? तर आपला देव्हाऱ्यातला, आपल्या घरात असलेला देव आहे. आपण त्याच्या पायाशी जातो. आपण त्याला मागतो. मागणार नाही असं नाही, पण त्याला अवास्तव मागू नये आणि त्याला सतत मागू नये. मागणार तरी काय आपण त्याला? काय मागावं? लेकरं-बाळं सुखी ठेव. सगळ्या जगाला सुखी ठेव. पाऊस-पाणी पडू दे. शेतकऱ्याला सुखी ठेव. तुमचं हे वास्तव मागणं असावं देवाला.
मग घरात खूप लोकांना देव्हाराही आजकाल नको आहे किंवा लोकांना असं सांगायचं आहे, की बाबा आम्ही अ, नाही विश्वास ठेवत. पण तो एक कोपरा विश्वासासाठी किंवा आपल्याला चांगलं वाटावं, आपलं मन शांत व्हावं, देव्हारा असणे किंवा तुम्ही पूजा करणे म्हणजे तुम्ही पूर्णतः आस्तिक असावं, पूर्णतः नास्तिक असावं असं नाही. पण गृहिणींसाठी एक ती खूप छान अशी जागा असते. संध्याकाळची सांजवात असते, जी आपण खूप आनंदाने करतो. जेव्हा आपले नातवंड होतात, अगदी देवाजवळ आपल्यासोबत येऊन बसतात, त्याचा एक प्रचंड आनंद असतो. अगदी आपण पूजेला बसलं की नातवंड पाठीवर येऊन पकडतात, मागे उभे राहतात, आपल्यासोबत बसतात. तेव्हा हा जो आपल्या घरातला कोपरा आहे, हा आपल्याला आनंदच देऊन जातो. मग तुम्ही श्रद्धा ठेवावी, नाही ठेवावी, अंधश्रद्धा ठेवावी, नाही ठेवावी, हा सगळा तुमचा आपला एक भाव आहे. तुमच्या मनातला काय भाव आहे तो आहे. पण हा कोपरा माझ्या मते घरात एक सुंदरसा हा कोपरा असावा, जिथे बसून आपल्याला शांत वाटेल, प्रसन्न वाटेल, असा हा कोपरा आपल्या घरात जरूर असावा.